या स्पर्धेच्या निमित्तानं भूषणदादा केंबारी उपस्थित होतात, त्यांचंही करूया वेलकम आणि जाऊया समालोचन कक्षामध्ये, जिथे माही 11 आंबेळे सुनीलजी माळी यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला सचिन दादा मोहोपे यांनी प्रस्तुत केलेला संघ एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतील. ओर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. देखील आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. घेऊन सोडतो माझा दिशेनं माई 11 आंबेळी पक्ष, सारिका समीक्षा 11. पर या दोन संघांमध्ये लढत. पहिला साफ ट्रॅकर होता. व्हाईट बॉल, 1 फॉर द ओव्हर. त्यानंतर दाबेचा इशारा देखील आपल्या दरम्यान पाहायला मिळतो. हा देखील हाफ ट्रॅकर होता आणि यावेळेस नो बॉल आहे. नो बॉल. बाउन्स फॅक्टर म्हणजे जास्त चेंडून उसळी घेतली आणि त्या अनुषंगानं नो बॉल घोषित केला. म्हणजे फ्री हिटचा चेंडू बघा हेलिकॉप्टरवर कसे उडवताना आपल्याला पाहायला मिळतं. प्रवीण विषय पुन्हा एकदा करा. प्रवीण विषय असतात बघा त्याच्या चेहऱ्यावरती स्माइल. फ्री हिटचा बॉल होता. ऑन साइडला खेळल्यात क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळतात, उपस्थित आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. बॅटच्या साह्यानं पहिली धाव धावफलकावरती अंकित केल्या. 3 धावा धावपटलावरती आलात. बोलत यार यावेळेस ऑफस्टिकच्या हलकासा बाहेर ठेवण्यात आला. फुटवर्कचा कोणत्याही प्रकारे वापर आढळला नाही. चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 2 चेंडू अद्याप फेकले गेल्यात. 2 लिगल चेंडू आणि त्या 2 लिगल चेंडूमध्ये धावसंख्या फक्त 1 बनल्यानी त्यापूर्वी आपण जर पाहिलं तर 2 खराब चेंडू आले होते, त्यावरती 2 धावा मिळाल्या. आणि अशा प्रकारे धावसंख्या धावपटलावरती 3. ऑन साइडला लॉब केलाय. फटका चांगला आहे. स्क्वेअरिश मिड विकेटच्या दिशेनं. बॉल मात्र वेगाने ट्रॅव्हल होत असताना पहिला टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. आणि इथे मात्र तुषार पुन्हा एकदा आमच्या सोबत येत आहेत. जयेश दिसले. आपली गाडी थोडीशी बाजूला करा विनंती आहे. जयेश देसल्यांना विनंती असेल की आपण आपली गाडी थोडी बाजूला करायची. जे रिफ्लेक्शन मैदानाच्या आतमध्ये येतात कॉमेंट्री बॉक्स वरून. मोहन पुन्हा एकदा ऑफ सिस्टमच्या खूप जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. लॉब करायचा होता. बॅटची कडा आहे. विकेट किपरनं कोणत्याही प्रकारची मिस्टेक केली नाहीये. अवघ्या 8 या आकड्यावरती संतोष झालाय बाद. लागणारा पहिला मोठा धक्का बॅटिंग करताना माही 11 आंबेळे संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो अरुण. दसाई संघाच्या संगणकाला विनंती की आपण नक्कीच आयोजकाची संपर्क साधायचा. ऑफसाइड रिजनला प्रहार केला. इनफिल्डच्या डोक्यावरनं कव्हर रिजनला चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तिथे मात्र भरपूर वेगाने पोहोचल्यात आणि दोन्ही फलंदाजांना दरम्यान कालावधी मिळाला. धावसंख्या अंकित केली गेली ते दरम्यान 2 धावा आणि दुहेरी धावाने धावफलक पुढे 10 या आकड्यावरती. 10 ऑन बोर्ड फॉर लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर पॉवर प्लेचा षटक.
आपण आयोजकाशी थोडा संपर्क साधा, विनंती आहे. दसई टीमचे कॅप्टन आपण थोडं आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्हाला विनंती की आपण लवकरात लवकर ऑर्गनायझेशन टीमशी थोडं संपर्क साधायचा. पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा धावपटलावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करते टीम माही 11 आंबेळे. दहा धावा धावफलकावरती आपण पाहतो. 10 फॉर लॉस ऑफ 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 10 धावा धावफलकावरती आता एक विकेट गमावली आहे. महत्वाची गोष्ट ही राहिली आहे की आता मात्र अरुण आणि कैलासला या डावाला सावरायचं आहे. आणि एका बाजूला पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडवरती कैलास, दुसऱ्या बाजूला अरुण आहे. गेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक समोर असं दुसरा धाब्याचा प्रयत्न केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा, तिसरी धाव देखील कदाचित मिळेल आणि बघता बघता 3 धावा इथे पूर्ण केल्यात. पुढे ऍक्सिलेंट रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग. 3 धावा, 13 धावा धावफलकावरती. हो, यावेळेस लॉप करायचा होता. गोलंदाजच्या डोक्यावरनं खेळलाय फटका. वाईड ऑफ लॉंग ऑफ रिजनला मिस्टेक. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. त्याचा परिणाम आपण पाहतोय. धावसंख्या एक्स्ट्रा मिळत आहेत आणि इथे धावसंख्या अंकित केल्या गेल्यात. पुनश्च एकदा 2-2 ने धावफलक पुढे. टोटल 15 वर एका गड्याच्या मोबदल्यात. या वेळेला विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतं. यश टीम उद्ध्वस्त केली गेली आहे. दांडी गोल केली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया कशा प्रकारे चेंडू जाऊन यष्टांवरती लागलाय आणि इथे लागणारा आणखीन एक मोठा धक्का. तिसरा अरुण देखील होतोय बाद. यावेळेस बघू शकता आपण चुकी झाली आहे. चुकीला माफी नाही. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ. मिळतील धाबा 4. चौकार.
यावेळेस पुन्हा एकदा लॉब केला इनफिल्डच्या डोक्यावरनं कव्हर रिजनला स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक खूप वेगाने पोहोचलेत. गुड फिल्डिंग थ्रोपैकी थोडी खराब आली आहे आणि या दरम्यान दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. धावसंख्या अंकित केल्या गेल्या आता दोन्ही फलंदाजांच्या वतीनं 2 आणि 2 धावफलक पुढे टोटल 21 वर 21. परत यार संदीप घ्यायला बघा इथे मात्र ऑपरेटिंग करताना आपण पाहू शकाल बऱ्याचशा अडचणीने त्यांना देखील सामोरं जावं लागतं बघा. कारण यूट्यूब लावून देखील प्रक्षेपण दाखवायचं आहे, त्याच वेळेस स्कोर देखील अपडेट करायचा आहे. त्यामुळे त्यांची देखील थोडीशी ओढाताना आपल्याला पाहायला मिळते. कारण अरबाज ने थोडा छोटा ब्रेक घेतलाय आणि त्यामुळे मात्र संदीप गायाळ याचं मी कौतुक करेन. पण हरकत नाही या भाऊ, मागच्या दिशेने 2 षटकांच्या अखेरीस 21 धावा. इथे मात्र बॅटला स्पर्श करून गेला चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एकदा का आता मात्र अशी स्थिती पाहायला मिळते की तू चल मे आया. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. बॅटला हलकासा स्पर्श करून विकेट किपरनं कोणत्याही प्रकारची मिस्टेक केली नाही. तिसरा धक्का लागतोय माही 11 आंबेलेला. गुड बॉलिंग व्हेरी गुड बॉलिंग. अनिकेतनं मात्र पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे आणि पहिला ब्रेक खरं तर त्याच्या विकेट खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिसरा धक्का लागला बॅटिंग करताना माही 11 आंबेळे संघाला आणि या मॅच मध्ये पूर्णपणे डॉमिनेशन, अग्रेशन आणि अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय तो समीक्षा 11 परे संघाचा. पुन्हा एकदा ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडूला उचलतील फेकतील तत्व दुसरा धावेचा प्रयत्न चालवलाय. फेकी उशिरा आली आणि 2 धावा इथे मात्र सहज आणि सोप्या गतीने मिळतील आणि दुहेरी धावेने धावफलक पुढे 23 या आकड्यावरती. पुन्हा एकदा यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर आहे. वाईट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता पण लेग स्टंपच्या बाहेर असल्या कारणास्तव इथे मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉलचा. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न बघा सातत्यानं तेच प्रयत्न करतात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतोय सातत्यानं मात्र मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न असफल ठरतोय. यापूर्वीचा वाईट बॉल नेता 22च्या माध्यमात एक धाव. प्रवीणजी विशे सर बावडे सर अगदी समोर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये ऑन साइडला लॉब केला पटका हवेत क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला उपस्थित. टिपला शेल आणि संपलाय फलंदाज पद्माकरचा खेळ. लागणारा 4था मोठा धक्का बॅटिंग करताना टीम माही 11 आंबेळेला.
ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट, हवेशी वार्तालाप करत असताना मिड विकेटच्या बाहेर ठोकलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. काय षटकार आपण पाहिला. दिमागदार फटका, रुबाबदार फटका. 31 वर धावफलक. खोदून काढण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. अनिकेतचा पुढचा कमबॅक बघा. जसा षटकार आला लगेचच कमबॅक. क्लोज कॉल फॉर द अंपायर. फिगर इज अप. विकेटचं पतन. रनआउटची विकेट. 5वा धक्का. माही 11 आंबेलेला निम्मा संघ गारात. प्रतिभा स्ट्राईक वर. बघा 12th मॅन बघा आपले किती सुपर एक्साइटेड आहेत. यशस्वी आयोजक सुनीलजी माळी साहेब असतील, नकुलजी भांडे साहेब यांचे नुकतीच या विभागातली सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहिली ते भगवा चषक. यजमान संघ आय थिंक थेट फायनल मध्ये देखील प्रवेश केला होता. म्हणजे इन्फॉर्म टीम आहे. त्यांना रोखायचं असेल तर मात्र आता अशा प्रकारची गोलंदाजी गरजेचीच होती. पण मी म्हणेन शेवटचं षटक आहे. 32 तर झालेल्या आहेत. 10 ते 12 जर इथं आल्या ना 40 44 45 एक चांगला टोटल असणार आहे. सोडून दिलाय. व्हाईट बॉलने केली सुरुवात. क्या बात आहे. अनोखी अंदाज, अनोखी शैली, अनोखी स्टाईल योगेश सर आपल्याला दाखवतात. थोडी दुपारच्या सत्रात डान्सिंग अंपायरची भूमिका पाहायला मिळेल का? असतात एंटरटेनमेंट बघा, मनोरंजन हा वेगळा भाग आहे. पण पंचांचं कौतुक आहे की अचूक भूमिका साकारतायत. क्या बात आहे. पुन्हा एकदा अशा अपेक्षेनं पाहिलं होतं अंपायर्सकडे. अंपायर सांगतायत यावेळेस फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल. फुल टॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि ते थोडीशी चूक झाली. पण बघा क्या बात आहे. चांगला कलेक्ट केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण आहे. सिंगलने धावफलक पुढे 34 वर. 34. 4 चेंडू शिल्लक. 40-45 पर्यंत जर संघ इथं पोहोचला तर एक चांगला फायटिंग टोटल असणार आहे बॅटिंग टीमला. अर्थातच माही 11 आंबेळेला यावेळेस सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर. व्हाईट बॉल. येस योगेश्वर अगदी शाहरुख खान सारखी वाटते ऍक्शन. पण जर तेच वरून येण्याच्या जागी जर खालून जर मात्र दोन्ही हात आले तर मात्र अगदी सेम शाहरुख खानला देखील कदाचित थोडा विचार करावा लागेल. क्या बात आहे. आणि म्हणजे 9 दिवस सलग 10 क्रिक लाईव्ह असेल किंवा समालोचक आमचे निखिल असतील किंवा आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स असतील त्यांना 9 दिवस राहण्याची खाण्यापिण्याची सोय पूर्ण मात्र सुनील दादांनी आणि नकुल दादांनी केले होते. दरम्यान फटका चांगला आहे. दाबा इथे चांगल्या मिळतील. ठोकलाय स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज रामनं. जबरदस्त स्ट्रोक. षटकार. षटकार आला. या षटकाराच्या मदतीने धावफलक वेगानं पुढे. तब्बल 41 धावा धावफटलावरती. 41 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा लॉब केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक यावेळेस चेंडू हातामध्ये क्षेत्ररक्षकाच्या जाऊन विसावतोय. विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. 6वा धक्का. राम बॅक टू द डगआउट.
नवीन फलंदाज स्वतः टीमचे करता धरता अर्थातच सुनीलजी माळी बघा स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. स्लोवर वन पाचवा चेंडू आहे. व्हाईटची दाद मागतात पण पडल्यानंतर आतमध्ये आलाय चेंडू आणि अशा प्रकारे सत्राची संपन्नता झाली आहे. 17 संपन्न पहिलं 41 धावा धावपटलावरती आणि 42 धावसंख्येचं लक्ष उभं केलं आहे खेळाच्या उत्तरार्धामध्ये, जिथे बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल टीम समीक्षा 11 परे. सामना सध्या सुरू आहे. माई 11 आंबेले आणि समीक्षा 11 परे दोन संघांमध्ये पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली ती माई 11 आंबेलेनं. धावसंख्या बनवल्या गेल्या त्या 41 41 धावा आणि 42 धावसंख्येचं लक्ष उभं केलं. मी उल्लेख केला होता 40 42 45 पर्यंत संघाला पोहोचायला हवं आणि 42 पर्यंत 41 पर्यंत संघ इथे पोहोचलाय. 42 धावा करायच्यात तर कशा प्रकारे केल्या जातील का डिपेंड करण्यामध्ये यश मिळेल याचा दावतो वर्णन ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडं परिवर्तनाची वेळ आली आहे. पण सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहाल आमचं मुख्य व्यासपीठ, एका बाजूला खेळाडू कक्ष दुसऱ्या बाजूला समालोचन कक्ष आणि मध्ये त्या सुंदर ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत. कॅमेरामॅन रुको जरा सबर करो और जल्दी फोकस करो. आमच्या ट्रॉफीज वरती थोडा फोकस करायचा आहे. क्या बात आहे. ऑफिशियल कॅमेरामॅन बघा क्षणचित्र टिपतायत. सुंदर ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत. टॉससाठी याच्या पुढच्या दोन्ही टीमचे कप्तान दसाई संघाचे संघनायक आणि उमरोली संघाचे संघनायक. आपण टॉससाठी या लगेच. उमरोली टीमचे कॅप्टन आणि दसाई टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण या. टॉस आपण लगेचच कंप्लीट करणार आहोत. स्वागत आपण मॅच मैदानामध्ये पाहतोय. समीक्षा 11 परे आणि त्यांना फाईट करत असताना संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. अतिशय नामवंत संघ आहे माही 11 आंबेळे. या दोन संघादरम्यान ही मॅच सचिनजी मोहपे यांनी प्रस्तुत केलेला समीक्षा 11 परे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सुनीलजी माळी यांनी प्रस्तुत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो माही 11 आंबेळे. पडद्यावर बसलेले प्रेक्षक वर्ग तुकाराम शिवराम चौधरी स्टँड तुम्ही ऑन स्क्रीन दिसतायत मित्रांनो आणि आमच्या कॅमेरामनचं मी विशेष कौतुक करेल. धन्यवाद, तुमचं मनापासून आभार आहेत. दसई संघाचे कॅप्टन आणि परे संघाचे कॅप्टन टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा. सॉरी, उमरोली संघ आणि दसई संघ टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करायचं. धन्यवाद स्कोरर युवराज केंबारी, तुमचं मनापासून आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. अरुणचा पहिला चेंडू अतिशय सुंदररित्या तळलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. समीक्षा 11 परे आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय तो माही 11. अरुण गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण.
पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आहे. समोर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तो अभिसाठी हा चेंडू बॅकफुटला गेले. सुंदर फटका, पॉइंटला क्षेत्ररक्षक आले. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळते. अभिलाषजी ठाकरे उपस्थित होतात आणि त्यांच्याच शुभासे आपण टॉस करूया. धावफलकावर धावसंख्या 1. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अरुण गीते एक जबरदस्त खेळाडू आहे. भगवा ट्रॉफी आपण पाहिली, तिथे बेस्ट बॉलर हा किताब या खेळाडूने पटकावलेला आहे. त्याचा आत्मविश्वास दुगुणित झालाय. इथे कॅप्टनशिप कशा प्रकारे राहते. सुनीलजी माळी यांची आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर दसई संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण अजून एक अफलातून गोलंदाजी, ती मात्र आपल्याला पाहायला मिळते अरुण गीतेची. जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडू टाकलेत, फक्त 1 धाव खर्च केले. संतोष थोराचा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. समीक्षा 11 परे हा संघ सचिनदादा मोहपे यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे. इथे कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं परे संघाची. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अरुण. जबरदस्त गोलंदाजी. अरुणचा बॉल फटका इथे मोठा आहे. तिथे क्षेत्ररक्षक संतोष गडगे त्याच्याकडून थोड्याशा चुका होताना पाहायला मिळाल्या. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी थोडीशी असावेस. 2 धावा येतील टीम समीक्षा 11 परेसाठी. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 3 ऑन द बोर्ड. 3 धावा. सुंदर गोलंदाजी. मैदानामध्ये P1चं षटक हाताळत असताना अरुण गीते. माळशेज क्रिकेट असोसिएशन मध्ये सर्वात फॉर्म मध्ये असलेला संघ रँकिंग 1 ला माही 11. इथे चांगला बॉल किंवा अवांतर दिवायचं. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 4 या धावसंख्येवर. आयुष केंबारे आपण कुठेही असाल तर मनोजी केंबारे यांच्याशी संपर्क साधा. सुंदर असा बॉल बॅकफुटला गेलाय. फटका दमदार. बॅटर संतोषच्या बाडमधून आलाय हा खणखणीत चौकार. 4 धावा. सहर्ष स्वागत करू आपण स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकामध्ये. धावफलकावर धावसंख्या 8 ऑन द बोर्ड. अरुणचं पहिलं षटक आपण पाहतोय. जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला अरुण पाहायला मिळाले. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. त्याचबरोबर महेश गडगे यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत टीम माही 11 साठी. ऑल द बेस्ट. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर राम भांडे. छोट्याच्या हातामध्ये बॉल आहे. पाहूया छोट्याची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज तयार आहेत. छोट्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये कैलास भांडे. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. त्यांच्या पाठीमागे आपण क्षेत्ररक्षक पाहतोय कुमार गडगे उर्फ गोट्या. दुसऱ्या बाजूला गणेश माळी 150 क्रमांकासाठी फेमस आहेत. ते क्षेत्ररक्षण करतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं. फुल टॉस बॉल. सुंदर असा फटका. चेंडू तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. चेंडू जाईल सीमा पार. हा नशिबाचा चौकार. तुषार कौतुक करायला लागेल. दुपारचं सत्र आहे. ऊन जबरदस्त आहे. सुंदर असा बॉल. कव्हरला फटका लाजबाब. चेंडू सीमा पार. स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषक चौकार. कौतुक. सकाळपासून त्यांची 2 वेळा नावं घेतलेली आहेत.
ते आता जागा सोडायला मागत नाही, हे सर्वात महत्वाचं. 4 धावा, संघ धावसंख्या 16. या स्पर्धेचे जनक एक लेजंड खेळाडू, विद्यमान सरपंच सुभाषदादा केंबार यांचंही शुभ आगमन होतं. वेलकम त्यांचं करूया सहर्ष स्वागत घरच्या क्रीडा स्पर्धेमध्ये. इथे टाकलेला चेंडू छोट्याचा सुंदररित्या हाताळलेला हा बॉल, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. विशाल आम्हाला सांगतात धावफलकावर 16 धावा आहेत. उर्वरित 14 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि त्या 14 चेंडूंमध्ये बनवायच्या 26. 14 चेंडू 26 धावा. छोट्या गोलंदाजी मार्कवर छोट्याचा बॉल सुंदररित्या तळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर संतोष गडगे. क्षेत्ररक्षण सुंदर राहिलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. फलंदाज माघारी. विकेटचं पतन होतं. फलंदाज संतोष बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. गोलंदाज तयार आहेत. शेवटचे 12 चेंडू, 12 चेंडूंमध्ये 25 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. रमेश गीते गोलंदाजी मार्कवर तयार. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 25 धावा. स्ट्रायकर इनवर सिक्सर किंग मोहन. पहिलाच बॉल, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल. अरुण गीते झेल झाला. फलंदाज बाद. रमेश आणि अरुण हे बंधू आहेत आणि मैदानामध्ये सुंदर कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज बाद. थँक्यू. खूप चांगलं संगीत आणि जे व्यक्तिमत्व आलेलं आहे त्याच्यासाठी हे डेडिकेशन. सुभाषदादा कापडी उपस्थित होता, त्यांचं सहर्ष स्वागत. दुसऱ्या बाजूला सुप्रसिद्ध ॲडव्होकेट सचिनदादा वाकचौडे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात, त्यांचंही करूया वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. कायमच चेहऱ्यावर त्यांच्या स्माईल आपल्याला पाहायला मिळते. असे सचिनजी वाकचौडे साहेब उपस्थित होतात, त्यांचं सहर्ष स्वागत आपण करूया. शेवटचे 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये अजूनही बनवायच्यात विजयासाठी 25 धावा. थोडेसे ते नाराज आहेत, स्पेशली माझ्यावर, परंतु सुहास भाऊ यांच्यावर ते जास्त खुश आहेत. जाऊया मैदानाच्या आत, जिथे सामना खूप रंगतदार होताना आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. अरुणचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर 18. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 10 चेंडू 24 धावा. सुभाषदादा कापडी यांचं शुभागमन होतं. खूप दूरचे दौरे त्यांच्या माध्यमातून सातत्यानं. फुलटॉस बॉल, फटका इथे दमदार. क्षेत्ररक्षक आलेत. व्हॉट अ ब्रिलियंट कट.
जबरदस्त झेल संतोष गडके लाशाकडून फलंदाज बाद. विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर गोलंदाजी 9 चेंडू 24 धावा. आपण सातत्याने रमेश गीतेला गोलंदाजी करताना पाहत नाही. ज्या वेळेस संघामध्ये अनेक गोलंदाज असतात परंतु आज काही खेळाडू आलेले नाही आहेत. जबरदस्त गोलंदाजी रमेश गीतेची आतापर्यंत आणि कौतुक करावं लागेल अरुण गीते आणि संतोष गडगेचं जबरदस्त क्षेत्ररक्षण. इथे 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 20 या धावसंख्येवर. 8 चेंडू 22 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर पाव्या कशा प्रकारची कामगिरी होती. हे 2 चेंडू महत्वाचे राहतील. या 2 बॉलवर कशा प्रकारे कामगिरी होती ते आपल्याला पाहायचं आहे. बॅटर हर्ष याच इथे फटका फसलेला आहे. चेंडू हवेत, डाऊन दी बॉल. सुनीलजी माळी जबरदस्त झेल, काय झेल पकडलाय, वॉट अ कॉट, फलंदाज बाद. आणि थँक्यू. एकच मिनिट. या झेलासाठी सचिनजी वाकचौडे साहेब यांच्याकडून सुनील माळी सरांसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. डीजे कामगिरी होते ती आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर रमेश. रमेशचा हा चेंडू तिथे यष्टीरक्षण खराब आणि आपल्याला इथे पाहायचं आहे वाईट प्लस 4, 5 धावा. चांगलं संगीत. मला वाटतं सचिन सर जसे माझ्यावर नाराज आहेत तसे तुषारबाई नाराज आहेत. आणि सचिन सरांनी एकदा दिलेला शब्द म्हणजे शब्द असतो. त्याचं कौतुक करू आपण. जाऊया मैदानाच्या आत. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतील 27 धावा, 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये धावा इथे विजयासाठी बनवायच्यात 15 धावा.
गोलंदाजी मार्कवर कैलास गोलंदाजी करण्यासाठी तयार. पहिला चेंडू वेगवान, पहिला चेंडू डॉट आलाय. कैलासला पण गोलंदाजी मार्कवर पाहतोय, त्याचा चेंडू डॉट आहे, त्याचा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. आणि जसा डॉट बॉल आला तसे हिरामन गडगेची थोडीशी धकधक आता कमी झालेली आहे, परंतु अजूनही 5 चेंडू आहेत, 15 बनवायच्यात. आणि हा चेंडू सीमारेषेचा वेध घेईल, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. आणि पे यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे. जर हा सामना परे संघ जिंकत असेल तर त्यांच्यासाठी किती, 5 म्हणजे किती, 500 रुपये. ओके, 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं कौतुक आपण करू. 4 चेंडू आणि 9 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. मला वाटतं पहिल्या इनिंगमध्ये भरपूर विकेट गमावलेल्या आहेत, त्यामुळे इथे 8ही केल्या तरी पुष्कळ ठरतील टीम समीक्षा 11 परेसाठी. 4 चेंडू 9 धावा हे समीकरण. जबरदस्त टोला आपल्याला पाहायला मिळाला कैलास भांडेच्या विरोधामध्ये. हितेश डोंगरे आज संघामध्ये नाही आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर दुर्गेश संघामध्ये नाही आहेत. एक कामगिरी रमेश गीतेने सुंदर केलेली आहे. रमेशने कैलाससाठी तब्बल 15 धावा ठेवल्यात. त्या 15 धावा तो रोखणार का ते आपल्याला पाहायचं. बाब्या कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं. जबरदस्त डीजे ऑपरेटिंग तुषारजी मडके यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. काल त्यांच्या गावचा संघ मडकेपाडा मैदानामध्ये खेळला. जबरदस्त खेळ. 4 चेंडू 9 धावा. धावांसाठी खूप मोठी धाव. शेवटचे 4 चेंडू स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तो सुजित. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. अजून 2 सामने कव्हर करायचे म्हणजे तिसऱ्या दिवसामधील 2. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर कैलासचा हा चेंडू वेगवान हाताळलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. शेवटचे 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूंमध्ये 8 धावा बनवायच्या. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो सुजित. आपल्या संघास 9 बनवायच्यात. 8 केल्या तरी सामना जिंकू शकेल. सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. विकेट येते. फलंदाज माघारी. सुजितला परतावा लागताय. अजून एक धक्का. जबरदस्त टायमिंग. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 33 धावा. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. कामगिरी कशा प्रकारे केली जाते ते पाहायचं आपल्याला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत ते गौरव. आता आपला गावाचा गौरव इथे करणार का ते पाहायचंय. कैलासने एक षटकार खेळलाय. त्याच्या विरोधामध्ये एक षटकार आलेला आहे, परंतु 3 चेंडू त्याने डॉटही टाकलेले आहेत. तेवढंच महत्वाचं आहे. आता शेवटचे 2 चेंडू आणि बनवायच्या त्या 9 धावा. म्हणजे एक चौकार इथे येणं गरजेचं आहे. तो चौकार येईल का ते आपल्याला पाहायचं. कैलासचा बॉल, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल. सुनीलजी माळी जबरदस्त झेल. फलंदाज फेल. कॅप्टनचं कौतुक करावं लागेल. जरी संघामध्ये 2 प्रमुख गोलंदाज नसताना दुसऱ्या गोलंदाजाचा वापर कसा करायचा हे सुनीलजी माळी यांना माहिती आहे. आणि अजून सचिन सरांकडून 500 रुपये आलेले आहेत सुनील माळींच्या या कॅचसाठी.
खूप प्रेम आज आपल्याला पाहायला मिळत आहे सचिन सरांकडून सुनील माळी सरांवर. दोन जवळचे मित्र आहेत. शेवटचा एक चेंडू आणि तोही डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी कैलाची पाहायला मिळाली. एक षटकार त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चला लगेचच आता आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी सचिन वागचौडे सर यांना विनंती करतो या आपण. आणि दुसऱ्या बाजूला सुभाषदादा कापडी करतो या आपण. या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरतोय जबरदस्त गोलंदाजी ज्याची राहिली 3 विकेट त्याने घेतलेल्या आहेत आणि तो खेळाडू ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. रमेश गीते आपण यायचं मॅन ऑफ द मॅच साठी. आणि सुनील सर आपण या आपल्यासाठी